तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पुढचा कम्युनिकेबल डिसीज बघणार आहे तो म्हणजेच मेनिंजायटिस मेनिंजोकोकल मेनिंजायटिस. हे काय एक बॅक्टेरियल कम्युनिकेबल डिसीज आहे. ते तर बघू आपण. सगळ्यात पहिले आपण बघू मेनिंजायटिस म्हणजे काय. मेनिंजायटिस म्हणजेच काय, ज्या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन जे राहतात त्यांच्या ज्या मेम्ब्रेन राहतात, ज्या कव्हरिंग राहतात, त्यांना काय होतं, इन्फेक्शन येतं, इन्फ्लामेशन होतं. तर ते कशामुळे होतं, तर ते जे एजंट आहे तो कोणता आहे, नेसेरिया मेनिंजायटिस. नेसेरिया मेनिंजायटिस हे एक एजंट आहे, ते त्याला कॉज करतो. आणि त्याच्यामध्ये पण सेरोटाईप आहे त्याचे ए बी सी. तर बी हा मोस्ट कॉमन सेरोटाईप आहे. त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड त्याचा 3 ते 4 दिवस लागतात त्याचे साइन अँड सिम्पटम्स शो करायला. त्याच्यानंतर बघा 2 ते 10 दिवस पण काही केसेस मध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर बघा मोड ऑफ ट्रान्समिशन त्याचं ड्रॉपलेट ट्रान्समिशन, म्हणजेच स्नीजिंग कपिंग थ्रू त्याचा स्प्रेड होतो तो. त्याच्यानंतर बघा साइन अँड सिम्पटम्स त्याच्यामध्ये इंटेन्स हेडेक म्हणजे सिव्हिअर हेडेक दिसून येतं, वॉमिटिंग आणि स्टिफ नेक. जी नेक राहते ती अशी एका जागेवर फिक्स होऊन जाते, स्टिफ नेक होऊन जाते. त्याच्यानंतर बघा प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मध्ये आपण सगळ्यात पहिले जिथं कुठं केस दिसन तिथं आयडेंटिफाय करायची. आयडेंटिफाय केल्याच्या नंतर तिला वेगळं करायचं म्हणजेच आयसोलेट करायचं. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मध्ये काय आहे, केस दिसन तिथं आयडेंटिफाय करायची, आयडेंटिफाय केलं की तिला आयसोलेट करायचं. हे झालं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मध्ये. त्याच्यानंतर ड्रग ऑफ चॉईस याचं काय आहे, पेनिसिलिन देतात आणि क्लोर एम्फेनिकॉल हे ड्रग ऑफ चॉईस आहेत कशाचे, मेनिंजोकोकल मेनिंजायटिसचे. त्याच्यानंतर बघा व्हॅक्सिन दिली जाते, ती म्हणजे मेनिंजोकोकल व्हॅक्सिन दिली जाते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण मेनिंजोकोकल मेनिंजायटिस बघितलाय.